नमस्कार, मी दीपक पळसुले. रात्रीचे 10 वाजता आहेत. एबीपी माझावर पाहताय तुम्ही 10च्या बातम्या. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांचं विमान अपघातात निधन झालं. त्यांच्यावर उद्या बारामतीच्या विद्याप्रतिष्ठान इथल्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडतील. सकाळी काटेवाडीत दादांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन झाल्यानंतर त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा निघेल. या अंत्यसंस्काराला गृहमंत्री अमित शहांसह मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सर्वच मोठे नेते उपस्थिती दर्शवणार आहेत. नागरी प्रशासनाच्या तातडीच्या विनंतीला मान देऊन हवाई दलानं आपल्या तज्ज्ञांची एक विशेष टीम घटनास्थळी तैनात केली. आपत्कालीन सुविधांसह हवाई दलाचं पथक बारामती विमानतळावर सुसज्ज आहे. उद्या गृहमंत्री अमित शहा बारामतीत अजित पवारांच्या अंत्यसंस्कारासाठी येणार आहेत. तेव्हा बारामती विमानतळावर हवाई दलाचं पथक तैनात करण्यात आलेलं आहे. वाहतूक नियंत्रणासाठी हे पथक तैनात करण्यात आले आहे. आपत्कालीन सुविधांसह हवाई दलाचं पथक हे बारामती विमानतळावर असणार आहे. परत या अजितदादा परत या, असा टाहो कार्यकर्ते फोडताना पाहायला मिळतायत. प्रत्येकाचा गळा दाटून आलेला आहे, हुंका दाटून आलेला आहे. अवघी बारामती शोकसागरामध्ये बुडालेली पाहायला मिळते. हा जनसागर उसळलेला आहे तो अजितदादांच्या प्रेमाखातर. बारामतीतली ही रात्रीची दृश्य. लहान मुली आहेत, वृद्ध बालक आहेत, लोकांवरती करू नका, जाऊ नका, शांतता द्या. आजची बुधवारची सकाळ संपूर्ण महाराष्ट्रासाठी दुःखद, धक्कादायक आणि अविश्वसनीय बातमी घेऊन उजाडलेली होती. अजितदादा गेले. खरं तर ही काही जायची त्यांची वेळ नव्हती, पण नियतीच्या घड्याळाची वेळ चुकली होती. मुंबईहून खाजगी विमानानं बारामतीला जाताना त्यांचा अपघात झाला आणि महाराष्ट्रानं आपलं एक लाडकं व्यक्तिमत्व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कायमचंच गमावलं. बारामतीत आज अवघ्या महाराष्ट्राच्या नजरा या त्यावर खिळलेल्या आहेत. अश्रू